ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरु भगवान महाराज की जय नरसिंह महाराज की जय सुरुवात करायची नाही. स्वर्ग बनविला होता डोंगर परी जेने स्वर्ग बनविला उत्तम कीर्तीचा ध्वज फडकविला दर्शने दयाच्या तरले महादोषी नमस्कार सद्गुरु भगवान बाबाशी कुंडली गौरला हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु भगवान महाराज की जय भीमसिंह बाबा की जय राजा हरिश्चंद्र भगवान की जय. आपल्या या नामसप्ताहामध्ये भगवान बाबांच्या चरित्राचा हा चौथा दिवस आहे. बाबांचं चरित्र सांगत 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 आपण काही भाग सांगितला. आज जो आपल्याला विषय घ्यायचा आहे तो महत्वाचा विषय बाबांनी कोणत्या कोणत्या ठिकाणी पशुहत्या बंद केल्या अंधश्रद्धेवर घाव घातला हा विषय आपण पाहणार आहोत. भगवान बाबांनी गोहत्या बंद केली हा विषय आपला काल झालेला आहे. बाबा अहिंसेच्या बाबतीत प्रकर्षाने प्रचार करत असतात. हिंसा होऊ नये कारण भूतमात्राबद्दल संतांना कळवळा असतो. कोण्याही जीवाचा न घरो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची पूजा जर करायची असली तर कुणाचा मत्सर होता कामा नये आणि हिंसा तर नाहीच नाही. याकरता बाबांनी आपल्या जीवनात आटोकाट प्रयत्न केले. आटोकाट प्रयत्न बाबा नारायणगडावर असताना बाबांच्या कानावर एक बातमी गेली. ती कधी राजा हरिश्चंद्रावर आल्यानंतर भोगळवाडी हे गाव डोंगरामध्ये संपूर्ण गाव एका समाजाचं आणि या गावामध्ये अंधश्रद्धेमुळं महालक्ष्मी देवीच्या समोर भयंकर हत्या होते हे बाबांच्या कानावर गेलं. त्यावेळेस भगवान बाबांनी राघोबा पाटलाला बोलावून घेतलं. तो म्हणता राघोबा पाटील कोण? वडगावला राजा हरिश्चंद्राजवळ वडगावला चिंचवड गाव
या चिंचवड गावामध्ये राघोबा पाटील हे पोलीस पाटील होते, मोठे जमीनदार, 500-700 एकर जमीन, मोठा लवाजमा. त्यांना आमच्या आजोबाची बहीण दिलेली होती, सख्या आजोबाची, आईचे वडील म्हणजे आजोबा. आमचे आजोबा आणि सुधाकर महाराजांचे आजोबा एकच होते. त्या राघवा पाटलाच्या घरी गेल्यानंतर ही बातमी त्यांना कानावर आली. राघवा पाटलाला बोलावून घेतलं, म्हणजे पाटील तुमची सासरवाडी कुठली आहे? म्हणजे गोगलवाडी. कोणाची मुलगी आहे? म्हणजे आसुरबा शामराव पाटलाची मुलगी आणि आसुरबा पाटलांची बहीण. असं पाटील आहेत ते. हो, पोलीस पाटील आहेत. तिथं लक्ष्मीच्या पुढं कारण करून रेड्याची हत्या होते, हऱ्याची हत्या होते आणि त्याबरोबर बरेचसे पशु देखील मारले जातात. हे खरंय का? म्हणजे हो. कधी होतं? म्हणजे पौष वद्य द्वादशी आणि पौष वद्य प्रतिपदेपासून घटस्थापना करतात ते लोक. आणि घटस्थापना केल्यानंतर दररोज त्या घटस्थापनेच्या वेळेला आरती केली जाते 2 टाईम. आणि आरती करून त्रयोदशीच्या दिवशी आरत्या केल्या जातात पूर्ण गावातील लोकांनी. आणि आरत्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तो घट गावात मिळवला जातो. कोचरा लोक असतात भरपूर. आणि एक हाल्या असतो, तो हाल्या 8-10 दिवस बांधून टाकलेला असतो. त्याला मदन वगैरे चालतात. आणि चतुर्दशीच्या दिवशी, चतुर्दशीच्या दिवशी काय करतात? तो हाल्या गावात मिळवण्याकरता काढायचा. कोचरा लोक भरपूर, थोडे तरी नाही, 100-50 कोचरा. त्याच्यात काही माणसरी कोचरा. पुढे काय होतं? तो हाल्या सोडला की गावात मिळवायला काढल्यानंतर हाल्याने सोडायचा. त्याचे पाय बांधायचे, मागचे चालायचे, पुढचेही पाय लावायला मारायचे, शिंगालाही लावे लावायचे. आणि तो मारील, करून जाईल म्हणून त्यांनी पकडले जातात त्या लोकांनी. तो हाल्या त्या पोटराला त्या वाजवी सोडायचा ती पाटणाच्या घरी न्यायचा. म्हणजे आमच्या आजोबाच्या दारात न्यायचा. सुधाकर महाराज म्हणतील आपल्या दारात तुम्हाला कल्पनाच नाही. तुमचं मूळ घर ज्या ठिकाणी हाल्याची आरती होती का लाडणीवरची, ते मूळ घरात होतं, तिथे न्यायचं. त्या ठिकाणी नेल्यानंतर आमच्या आजोबांनी एक घागर पाण्याची त्या हाल्याच्या पाठीवर होतायची. त्याला एक उपारणं करायचं, पूजा करायची, पायाने आरती करायची, ओवाळायची. एक पानाचा विडा, तलवार, त्या तलवारीनं पानाचा विडा तो पाठीवर कापायचा हाल्याच्या. कोचराला हाल्यावर उभा राहून आरती करायची. तिथला तो प्रोग्राम झाला की तिथून निघाल्यानंतर हाल्या पुन्हा माली पाटलाच्या घरी. माली पाटलाच्या घरी गेल्यानंतर माली पाटलाने तीच प्रथा काय, पाण्याची गागर ओतायची, पुन्हा हाल्याच्या पाठीवर गागर ओतल्यानंतर ते विडा कापायचा वगैरे हे त्याच पद्धतीने करायचं. तो हाल्या तसंच मिरवत पुन्हा आणखी त्या दक्षिणेकडे आणायचा. दक्षिणेकडे आणल्यानंतर पुन्हा हाल्यावर उभं राहून तिथं करायचं. पुढे कोचराला हाल्यावर उभं राहायचं ना आरती करायची.
आरती केल्यानंतर पुन्हा तिथं पाण्याचा विरा पाटलाने कापायचा त्या हाल्याच्या पाठीवर. तो हाल्याच्या पाठीवर विरा कापल्यानंतर त्यांना परवानगी झाली. ज्यांनी तो हाल्या कापला, हाल्या कापल्यानंतर त्याचं रक्त करायचं, त्या हाल्याचं मौन सगळं करायचं आणि हाल्या असं कळायला लागला. निपीत असताना असं दावे ओढायचे त्याचे हो. आता 2 ओढल्यानंतर हाल्या थांबणार की नाही. मग त्या पोटासाठी नाटक करायचं. हाल्या फुटला म्हणजे इथं एक कोंबडं लागतं, इथं एक बकरं लागतं, इथं एक मेंढरू लागतं, असं करून निमित्त करून वेगळे मोठे पुरुष मारे. ते मौन ते रक्त त्या पोटराला आणि ते बाकीचे कोंबडे बकरे वगैरे जे कापलेले ते या लोकांना. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दिवशी कुस्त्या करायच्या. ते मांडव केलेलं असायचं. मग ते शेवट अमावस्येच्या दिवशी तो मांडव मोडून टाकायचा, जाळायचा. याला कारण ही प्रथा महाराजांच्या काळात. त्याच काळामध्ये खंडोबाचं दैवत त्याला देवदैवत आपण. त्या देवदैवतला राघोबा महाराज म्हणून आलेले गाडगे बाबांचे शिष्य. त्या गाडगे बाबाच्या शिष्याने राघोबा महाराजांनी त्या ठिकाणी एक सप्ताह ठरवला. त्या सप्ताहाकरता त्यांनी आमंत्रित केले गाडगे बाबाचे शिष्य. दयाबाई मनवारकर, सुंदर बुवा, सीतारामबुवा सार्वजनिकर, यमुनाबाई सार्वजनिकर, सीताबाई सार्वजनिकर, माधव बुवा आणि गाडगे. पण भगवान बाबांना या भगवान बाबांना आमंत्रण दिल्यानंतर पूर्वी ते वारकरी संप्रदायाचे लोक गाडगे बाबांच्या शिष्याला जवळ भेटले. गाडगे बाबांची भजन करण्याची प्रथा, कीर्तन करण्याची प्रथा पूर्वी वेगळी होती. सोप्या झालीवर पण बाबा मात्र गाडगे बाबांच्या जवळ गेले. गाडगे बाबासारखा समाज सुधारक त्या काळात नव्हता. असे गाडगे बाबा. त्या गाडगे बाबाच्या कार्यक्रमाला बाबा भेटवला गेले. गयाबाईचा परिचय झाला. गयाबाईच्याही कानावर गेल्यानंतर गयाबाई गोगलवाडीला आहे. गोगलवाडीला येऊन गयाबाईने प्रयत्न केला की ही हिंसा बंद व्हावी म्हणून. पण गयाबाईचा ऐकायला काही खूप तयार नाही. बाबांना बाबा गयाबाईचं ऐकणार, बाबाचं ऐकायला तयार नाही. पण बाबांच्या बरोबर एक शंकरबुवा मुंडे म्हणून होता. पळसखेड तालुका जिल्हा बुलढाणा. माधवबुवा, त्या माधवबुवाला थोडं जारण मारलं चमत्कारी बुवा होता. बाबांनी सांगितलं की हिंसा बंद करा. लोक ऐकायला तयार नाही. मिटिंग घेतली, सगळं झालं, कोणीच ऐकायला तयार नाही. त्यावेळेला माधवबानं सांगितलं लोकांना की बाबाचं ऐका. तुम्ही बाबाचं ऐकलं तर बरे, नाही तर तुमच्या गावात सगळे नागच लागले. लोकांना खोटं वाटलं. मिटिंग संपली, उठून चालली. उठून माणूस चालला की त्याच्या मागला, उठून चालला की त्याच्या मागला. अजून चमत्कार दाखवले. शंकर बाबा गेले म्हणजे काय झाले बाबा, आमच्या मागं तुझे नावच लागले. शंकर बाबांना अरे मी म्हणतो ना कुठे बाबाचं ऐकणार, तरी ऐकायला तयार नाही. आता शेवटी सटवाईचा मला ऐकतो. त्यांची दिली कोणाची त्या पाठवायची 2 विहिरी, मोठ्या विहिरीत खालची विहीर. त्या विहिरीत बाबा उतरते पोहायच्या निमित्तानं.
उपाडलं टाकलं, उपाडलं टाकून बसले ज्ञानेश्वरी मांडीवर घेऊन आधार पाण्यावर लोक बघायला गेलेले. शंकर बसत होता. अरे विचार करा, काल नाद निघाली आज बाबानं पाण्यावर तरंगणाऱ्या महाराजाचं तुम्ही जर नाही ऐकलं तर तुमचं कसं होईल. मग तयार झाले. आल्या निर्मूलनाचा कारणाचा कापायचा आल्या तरी काही लोक खरी आलेच तर बाबाने बंदूक बंदूक घेऊन पाठीमागे उभं राहिले. जयाबाईला सांगितलं, बाई दोन कापा म्हणजे आल्याचे कोण आलो आल्याचे दोन जयाबाईने कापले. आल्या उपाळी मारून पळून गेला. तुमचा करणं बंद झालं. ते आजचा डायरेक्ट आल्या कापायची पद्धत कोमलवाडीची बंद आहे. कारण होतंय, आणखी कारण होतंय. आल्या मिरवल्या जातो, किडे कापले जातात मानकऱ्याकडून, पण हिंसा बंद झाली, बंद झाली. या पद्धतीने गोगलवाडीचा आल्या बंद केला बाबांनी. कारण भगवान बाबा आणि जयाबाई महाराज मनमार दैपच्या सप्ताहाला बाबा, नंतर आंबेवर गावात सप्ताह झाला. आंबेवर गावात देखील गाडगे बाबांच्या शिष्यानी म्हणजे गयाबाईने सप्ताह केला. त्या सप्ताहाला बाबा हजर राहिले. तिथून गुंतवडा सप्ताह झाला आपला गाडगे बाबाचा. गाडगे बाबाच्या सप्ताहाला भगवान बाबा हजर राहिले. वारकरी संप्रदायाचे लोक बाबावर नाराज आहे. काय महाराज म्हणजे गाडगे बाबाच्या शिष्यालाच मदत करतो आणि बाबा म्हणजे त्यांची भजन म्हणण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु परमार्थ शिकवण्याची पद्धत तर योग्य नाही. म्हणून भगवान बाबांनी क्रांती केली. वारकरी संप्रदायाच्या लोकांना विरोध पत्करला, परंतु गाडगे बाबांच्या शिष्याला जवळ केलं. ही क्रांती भगवान बाबांनी केलेली आहे. पुढे महिला पोखरीला सप्ताह झाला. बाबांचा नारळ घ्यायच्या अगोदर तिथं पण गाडगे बाबा आले होते. गाडगे बाबांच्या सप्ताह भगवान बाबा गेला आहे. ही क्रांती भगवान बाबांनी त्यावेळेस केली. पुढे अनेक हिंसा बंद करण्याचा प्रयत्न करीत असताना बाबांनी गोगलवाडी झाली आणि काय कापायची बंद झाली. आता काय करायचं. बाबा फिरत असताना त्यांना माहिती मिळायची कुठं काय होतंय, कुठं काय होतंय, कुठं काय होतंय. त्याच काळामध्ये तांब्याला बाबा गेले. शेषाबाई साठी बार आणलो, बार आणलो. शेषाबाईचं दर्शन घेतलं. सांगितलं, बाबा मला परमार्थ करावा. त्यांची वृत्ती वळली बाबा आणि सांगितलं, बाई तुम्ही जरूर परमार्थ करा, मी साथ आहे तुम्हाला. आणि शेषाबाईला तिथून दिंडी करायला लागली. तोपर्यंत महिला मंडळाच्या दिंड्या नव्हत्या. शेषाबाईंनी सांगितलं, बाबा मला काही येत नाही, तसं साथ मिळत असते. मग शेषाबाईनं भजनी मंडळ आहे ना, मुंबईची काही कंपनी, महिलवाडीची काही कंपनी, विशेगावची काही कंपनी, तांब्याचं भजनी मंडळ, त्याचप्रमाणे तांदळवाडी, काही धारूरचं भजनी मंडळ, काही चोरंब्याचं भजनी मंडळ, काही मोह्याचं भजनी मंडळ, असं भजनी मंडळ सोपान जाता येईल त्यांना साथ असं असं जमवून आणि विकून दिल्लीची प्रथा सुरू केली. तोपर्यंत बायाला अधिकार देत नसत. पण भगवान बाबाने बाईला दिल्ली करायला एवढं झाल्यावर थांबली नाही.
तिकडं कवडगाव म्हणून गाव आहे, कवडगाव. मग हे कुठं आलं कवडगाव? घनसावंगी तालुक्यात आहे आता कवडगाव. मोहपुरी, रवणपरालो ही जी गाव आहेत ना, तीर्थपुरी, तिथं कवडगाव आहे. त्या कवडगावामध्ये 2 बाया होत्या मराठा समाजाच्या प्रकारला, इंद्राबाई आणि साळूबाई त्या बायांचं नाव. त्यांना विठ्ठल मंदिर बाबाने बांधून आणि त्या कवडगावामध्ये परमात्मा करायला होता. गाव आहे वंजाऱ्याचं, बाया होत्या मराठ्याच्या, परंतु बाबाने तिथं मंदिर बांधून दिलं आणि त्या साळूबाईला आणि इंद्राबाईला त्या ठिकाणी परमात्मा करायला. तसं फिरत 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 बाबा तिकडं आले आपल्या बाजूला देवगाव. हे देवगाव राजाराम बाबाचं. त्या देवगावात आल्यानंतर तिथं रखमाबाई म्हणून होतं. त्या रखमाबाईला दिंडी काढायला लावली नाथाच्या समाजामध्ये. आणि मुख्य माऊली आहेत का, त्यांचे वडील ढोलगावचे, त्यांना सांगितलं तुम्ही यांना मदत करा, साथ करा. आणि तिथून पुरणगाव, देवगाव आणि त्या परिसरात, म्हणजे आता आम्ही तुला अधिष्ठान नाही ना, नाईक नवऱ्याच्या सावरगावाला विठ्ठल मंदिर बांधलं आणि त्या विठ्ठल मंदिराची प्राणप्रतिष्ठा भगवान बाबांनी केली आणि त्या विठ्ठल मंदिरामधून रखमाबाईला दिंडी करायला. लोक आपलीशी करण्याच्या बाबतीत प्रेम करा. इकडे पोखरीहून जनार्दन स्वामीला दिंडी करायला. जनार्दन स्वामी रंगारी कापडाचा व्यापार करायचा गोळेवर. बाबांचं कीर्तन ऐकलं, वृत्ती बदलली. परमात्मा शिंदे त्यांना पोखरीहून दिंडी करायला. टेक्निकल इतिहास तुम्हाला सांगितलं. आजोबा महाराज जवळेकर मोनी राजाचं मंदिर, तिथून आजोबा महाराजाला दिंडी करायला आम्हाला मला 7 फोन करी म्हणजे भोवतालचे गाव. त्या भोवतालच्या गावच्या लोकांना सांगितलं किंवा यांना तुम्ही मदत करीत असता. त्यानंतर रामगाव रामेश्वर, आता ते पण गेवराई तालुक्यातले गाव रामेश्वर. त्या ठिकाणी एक संस्थान आहे गुंडी बाबाचं. त्या संस्थानला काही जमिनी 15 पोळ्याचे, ते मोकळं होतं संस्थान. जमीन पण कुणी हे करायचं. मांजी बाबा म्हणून भगवान बाबाच्या काळात, माणिक बाबांच्या जवळ भगवान बाबांच्या काळात एक धनगराचा होता. धनगर त्या मांजी बाबाला सांगितलं, मांजी तू सांभाळशील का ते? बाबा मला कसं आम्ही मला लगीन करावं. बाबांनी मृत्यू व्हायची. ब्रह्मचारी राहूनच संस्थान सांभाळता येते का? मुळेच नाही. ग्रस्ताश्रमी होऊन सुद्धा संस्थान सांभाळता येतं. ही क्रांती करण्याकरता मांजी बाबाचं लग्न केलं. गायकवाड जळगावची पूर्वी बघितली, मांजी बाबाचं लग्न लावलं आणि त्यांच्या स्वाधीनते संस्थान केलं आणि तिथून दिंडी करायला लावली. रात्री ही दिंडी आणि मांजी बाबानंतर त्यांच्या चिरंजीवी सर्वांनी चालवली आणि आता प्रल्हाद चालवली. आपलं केलं. पुढे रामगड संस्थान, तिथे रामबाबा म्हणून होते. ते रामबाबा वारले. त्याच काळामध्ये भगवानगडावर शिकण्याकरता, आपलं नारायणगडावर शिकण्याकरता म्हणून किसनबुवा गावकर मोर्चे मराठा तिथे होते. सिंपल माणूस. रामबाबा वारल्यानंतर किसनबुवा गाडीवर बसून रामगड स्वाधीन केला आणि दिंडी काढायला लागली. म्हणजे पण मी कार्यक्रम कोण मोठा तरी जाईल, राम जन्माला मी येत जाईल. मग भगवान बाबा भीमसिंग बाबा होते तोपर्यंत राम जन्माचा कार्यक्रम रामगडावर केला. मी पण त्या ठिकाणी गेलेलो 4 महिने त्या रामगडावर. त्यानंतर हरकू बाबा म्हणून बाबांचे गुरुबंधू जरूर लागला.
त्यांनी संस्थान तयार केलं होतं. बाबा वारले, आता काय करावं. भगवान बाबांनी नामदेव म्हणून होते, त्या नामदेवाला गाडीवर बसवलं आणि ते संस्थान करून दिलं. विठ्ठलगड एवढाही तालुका मिरकळ्याच्या आणि मागणूरच्या जवळ डोंगरावर, तिथं सोनूबाई आणि शांताबाई या दोन बाया होत्या. त्या बायांना ते संस्थान करून दिलं आणि करायला हे आजही चांगलं आहे. असे छोटे छोटे जे संस्थानिक होते, या छोट्या छोट्या संस्थानिकांना बाबांनी जवळ केलं, त्यांना आश्रय दिला. त्यांना खर्च करण्याकरता जर कमी पडलं तर बाबा स्वतः मदत करत जाते. ते संस्था होते. पुढं आता काय करायचं नाही. राजुरीच्या जवळ दत्त मंदिर आहे, बंदरवाडीला. त्या दत्त मंदिराला तिथे एक संस्था त्या महाराजाला साथ केली, तिथं सुरू करायला. कोमलवाड्याला गेले. कोमलवाडा तालुका पाटोदा पूर्वीचा, तिथं म्हैसोबाचं मंदिर आहे. बाबांची दिंडी परत येताना तिथून यायची. ते लोक हिंसा करायची. बाबाने सांगितलं तुमच्या गावातली दिंडी आणतो, पण तो म्हैसोबाचे मंदिर. त्या लोकांनी वचन दिलं, बाबांनी त्या ठिकाणी दिंडी आणली. पुढे कुंभार समाजातील भागवत बुवा म्हणून त्या भागवत बुवाला त्या ठिकाणी राममंदिर कोमलवाड्याला त्याच काळामध्ये भगवान बाबा असं फिरत असताना त्यांना नारायणगड सोडायची पाळी आणि नारायणगड सोडावा लागला. नारायणगड सोडून ते गेल्यानंतर बाजीराव भटनाने त्यांना कुठं थांबवलं, गोंबे डोंगरावर. गोंबे डोंगरावर थांबवल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी भगवानगडाची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला बैठक बांधली, नंतर विठ्ठल मंदिर बांधलं. विठ्ठल मूर्तीच्या स्थापनेकरता यशवंतरावजीला आणि स्वामी सहजानंद भारतीला आणून ते सुरू केलं. नारायणगडावर जेवढे गौंडी बांधकाम करणारे होते, भगवान बाबा नारायण उतरल्यानंतर सगळे भावाबरोबर भगवान गडावर कोणीच थांबलं नाही. जे दगड फोडणारे वडर होते ते पण बाबांच्या संगत आहे, थांबले नाही. काही टाळकरी होते. आता कसं करावं म्हणायचं. बाबाने सांगितले नारायणगड हे माझं गुरुगड आहे. मी जरी इकडे आलो असतो तरी तिथं जे महादेव आहेत नाही, तुम्ही असं करा. टाळकऱ्यांना सांगितलं ते दिंडी पडू देऊ नका, सप्ताह पडू देऊ नका, वारी पडू देऊ नका. हे जर बंद झालं तर मी गुरुचा द्रोह केल्याचं पाप मला लागेल. म्हणून पंढरीनाथ बुवा सिंदखेडकर त्यांना पिंपरखेडची पोरगी दिली, बरोबर आहे ना. माणिकरावाची बहीण, माणिकरावाची बहीण पंढरीनाथ बुवाला दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही महादेव बुवाला साथ केली जाता आणि वेळ मिळाली तर माझ्याकडे. दगडूबा, पंढरीनाथ बुवा, एकनाथ मास्तर, विश्वनाथ पाटील, हे असे जे लोक होते ना, या सर्वांना बाबांनी भजन शिकवलेलं. त्यांना सांगितलं तुम्ही नारायणगडाला साथ करीत जा. भगवानगड ट्रस्ट करायची वेळ आली. ट्रस्ट करीत असताना पहिलं सोनाजी नानाला घेतलं ट्रस्टमध्ये, केशरबाईचा. त्याचप्रमाणे गवटे घेतले का इकडे गेलो जायचे. ती संस्था हे सार्वजनिक
आहे हे एकट्या वंजाऱ्याचं नाही. मारवाडी घेतली, नंदुभाऊ मारवाडी, मारवाडी घेतले, मराठा घेतले, कासाळ घेतले, ब्राह्मण घेतले, वंजारी घेतले. सर्व समाजाला समावेश करून ट्रस्ट तयार स्थापन केलं आणि ट्रस्ट स्थापन करून भगवान गणाच्या विकासाला सुरुवात लावायची केली. जातीवाद केला नाही, अजिबात नाही. इतके लाडकी लोक होते बाबांची, काय सांगावं. आडगावचे संपूर्ण मारवाडी बाबांचे भक्त, कोकडगावचे मारवाडी बाबांचे भक्त, पिंपळणीचे मारवाडी बाबांचे भक्त, पारगावचे मारवाडी ते पारगाव, उमरत पारगाव बाबांचे भक्त, तितुर्याचे मारवाडी बाबांचे भक्त. ही सगळी कंपनी जी होती ना, ही सगळी कंपनी बाबांची भक्त. ब्राह्मण मंडळीमध्ये सुद्धा पिंपळनेरचे वैजनाथ बुवा, दीनानाथ बुवा, नंतर वैजनाथ बुवा, दत्ता बुवा बाबांचे प्रेमळ. त्यांना सोडून कार्यक्रम कधी केला नाही. आपलेशे गेले लोक. बाबाकडं जातीवाद अजिबात शिवला नाही. इतकंच का, बाबांच्या सानिध्यात आलेल्या टकाऱ्यांचा उद्धार केला, भीमा टकारी वगैरे वगैरे. नंदीवाले तेलमधी त्यांना भजनाला लावलं. पारध्याच्या पोराने भजन करायला लावलं. पारध्याचे पोर भजन करतील बाबांच्या वर. टकारी, तिरमली, पारधी याच्या पुढे जाऊन सांगतो. रायरण लोकांचं का रायरण मालक फिरणारी. नारायणगडावर असताना एक गंमत घडली होती. बाबा मानी बाबा गेले, बाबा गाडीवर ते रायरण फिरत फिरत आले नारायणगड. त्यात एक आप्पा रायरण म्हणून, आप्पा बाबांचा लाडका होता. म्हणलं बाबा मी तुम्हाला फसवी. म्हणलं बाबा म्हणले मला काय तू फसवीस, मी फसत असतो काय. नाही नाही मी फसविणार तुम्हाला. बाबा म्हणजे नाही फसवणार. नाही म्हणलं बघा तुम्ही, मी फसवणार म्हणजे फसवणार असं म्हणाला गेला. 5-6 महिने आलाच नाही बाबा. आता ते असं म्हणाला त्यावेळेस त्याला दाढी नव्हती, जटा नव्हत्या, काहीच नव्हतं. आपलं साधं जी गेला ते त्यांनी दाढी वाढवली, जटा वाढवल्या 5-6 महिने. आणि संन्याशाचा वेश घेतला. उबडी, फावडी, जपमाळ, चिमटा, अगदी हुबेहूब संन्याशाचा वेश घेऊन नारायणगडावर आला. बाकीचा बारदाना कोणी आणलाच नाही, एकटाच आला. ते नारायणगडच्या दरवाजासमोर जे मृगसन आहे त्या मृगासनावर मांडी घातली पहाटेची येऊन, अंगाला जटा आपले भस्म लावलेलं, फक्त थोडस नेसलेला आणि जप करीत बसला डोळे दाखवून. लोक उठले बघायचे, कुणाला बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. बाबांचं स्नान वगैरे झालं, देवपूजा झाली. लोकांनी येऊन सांगितलं हाताखालच्या, बाबा कुणीतरी महात्मा एक संन्यासी आलेला आहे, दारात मृगसनावर बसलेला आहे, पहाटपासून बसला, तो खाईना प्यायना बोलना काहीच नाही, काय करा. बाबा म्हणजे त्याला बोलून आला. आता पक्क सोंग करायचं होतं त्याला. त्याने विनंती केली तरी बोल ना. बाबा ते बोलत नाही. बाबाने देवपूजा आवडली आणि तिकडे गेले. महाराज कहाँ वाले हो, बोलत नहीं. क्या होना चाहिए आपको, खाना होना है या पैसा होना है या कपड़ा होना है, क्या होना बोलो ना. तुम जो चाहेंगे वो मैं दे सकता हूँ, बोलो क्या क्या क्या.
डोळे उघडणं नाही, बघणं नाही, काही नाही सगळं. अखेर शेवटी बाबांनी सांगितलं, असे बाबा वाटले आणि त्याच्या पायाकडे पाय घालणार किती आपल्याला डोळे, रे बाबा आम्हाला मी आपल्याला मी आपल्याला फसविलं का नाही, फसविलं का नाही. बाबांनी सांगितलं, आपा अरे तू संन्यासाचा साधूचा वेश घेऊन आलास म्हणून मी वाचलो. अरे साधूचा वेश घेऊन आलेला चोर जरी असला तरी मला तो पूज्य आहे, तू का पूज्य होणार नाही. आणि मग आपा राजेंद्र उठला, बाबांनी काय द्यायचं ते त्याला दिलं, जेवण घातलं आणि वाटायला लावलं. म्हणजे बाबांची श्रद्धा संताबद्दल येऊन साधूबद्दल येऊन बाबांना सुधारणा करीत असताना, गावोगाव दौरा करीत असताना एक उपदेश महत्वाचा असायचा, माळा घाला, हिंसा करू नका, वेशनी बनू नका, दारू पिऊ नका, लुटालूट करू नका, कष्ट करा. अरे काळ बदललेला आहे, शिका, मुलांना शिकवा. वेळ प्रसंगी 1 एकर विकायची पाळी आली तरी चालेल, पण मुलं शिकवा. हा महत्वाचा उपदेश बाबांनी गावोगाव केला. तुम्ही जर शिकवलं मुलांना तर फार हुशार होतील. तो उपदेश गावच्या या परिसरातील लोकांनी ऐकला. बरं आपल्याकडे शिकलेले होते का ते? नाही. ज्या भूलवाडीमध्ये हल्याबंद केला, तुमच्या गावात किती नोकर असतील आज? कलेक्टर पासून SP पासून मिलिटरी मॅन पर्यंत चपराशापर्यंत किती नोकर असतात? कमीत कमी 1,500 ते 2,000 नोकर आहे बरं, कमीत कमी. हे हुशार काय झाले, का शिकले? बाबांनो वडमावली नाही, पण कमीत कमी 1,000 ते 1,500 नोकर वर्ग आहे. दैत्य नांदू एका घरचे 5-5, 6-7 नोकरी लागले. बाबांचा उपदेश लोकांनी ऐकला, पटला, म्हणून शिक्षणावर भर दिला. पण नुसत्या वंधाऱ्याची पोर शिकविले. बाबांनी शिक्षणाचा प्रचार करीत असताना करवंदीला हायस्कूल काढलं, तिथं मोफत सोय केली आणि उच्च शिक्षण घेण्याकरता सोय व्हावी या हेतूने भगवान बाबांनी तो परिसर जो आहे ना, औरंगाबादचा भाग आणि जालन्याचा भाग, त्या भागात दौरा केला आणि सांगितलं, आपल्याला मुलांच्या शिक्षणाकरता मुलांना खाण्याची सोय करायची आणि शिक्षणाची सोय करायची, याच्याकरता आपल्याला कॉलेज काढायचे. म्हणून जागा घेतली औरंगाबादला, छत्रालय काढलं, भगवान छत्रालय म्हणून जेवण्याची सोय, आणि कॉलेज काढलं. ते ट्रस्ट केलं. ट्रस्टचे अध्यक्ष बाबा राहिले, पण सभासद मात्र बाकीचे सगळे काळुशे पाटील, दोदरगावचे मुंडे पाटील वगैरे वगैरे त्या परिसरातले घेतले आणि वायस खेळ करत. आता पुढं काय झालं कल्पना आहे लोकांना. ते वायस खेळ करणं लुबाडलं, तो प्रश्न वेगळा. परंतु बाबांनी शिक्षणाकरता कॉलेज औरंगाबादला काढलं, छत्रालय काढलं, जेवण्याची सोय केली, म्हणजे बोलली ही शिक्षणाची सोय. तसंच बालमटाकळी म्हणून गाव आहे, बोधेगाव बालमटाकळी, त्या ठिकाणचे देशमुख समाज, कासार आणि मारवाडी, त्यांना गोकुळाष्टमीचा कार्यक्रम सुरू करून दिला. कृष्ण जन्माला बाबांनी जायचं, वामन भाऊनी एक कीर्तन करायचं आणि भगवान बाबांनी जन्माचं कीर्तन करायचं. त्या बालमटाकळीची प्रथा आजही चालू आहे आणि तिथं भगवान विद्यालय म्हणून त्यांना हायस्कूल काढायला लागलं. कुणाला बालमटाकळीवाल्याला. त्याचप्रमाणे गुळजला गेले, गुळजच्या त्या कंपनीला बोलवलं
त्यांना शिक्षणाचा धडा दिला. मालेगाव, दोर मालेगाव, त्या लोक बाबाकडे जातीवाद मुळीच नव्हता. सगळा परिसर असणारा बाबा फिरायचे, चांगली घेऊन फिरायचे, याही भागात फिरायचे, नगर भागात फिरायचे. मिरी माक्याला गेले, त्या परिसरामध्ये नगरला जागा घेतली आणि मिरी माक्याला जमीन घेतली. त्या भागात शाळा काढायची सांगितली. आता पुढं काय झालं तो इतिहास आपण नंतर पाहून घेऊ, पण ते लागतं लोकांनी बाबा गेल्यानंतर. असा प्रचार करीत फिरले. बाबा भगवानगडावर गेल्यानंतर मिळसांगवी म्हणून गाव आहे जवळ, मिळसांगवी. तिथे साधसिद्ध बाबा म्हणून देव आहे, महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरात आजही सर्पदंश झालेला माणूस मिळून टाकला तर मरत नाही. आता यात्रा असते चैतन्य, तिथे हिंसा बंद करण्याकरता गेले. तिथे असंच झालं, ऐकच ना लोक. मग बाबांचा तो चमत्कारच असायचा, पाण्यावर बसायचं, ज्ञानी त्या मिळसांगवीला इतके बकरे खातील, इतके बकरे खातील. त्या देवळापाशी कापलेल्या बकऱ्याचं रक्ताचा पाठ नदीत जातो, इतके बकरे कापीत होते. तिथली हिंसा बंद केली, गोमरवाड्याची हिंसा बंद केली. पुढे मोठा देवी जवळच पाथर्डी तालुक्यामध्ये डोंगरावर दहीपळे आडनावाचे लोक आहेत. तिथं काय आडनाव त्यांचं, दहीपळे. बाबांना माहीत झालं, गेले, सांगितलं किंवा तुम्ही हिंसा करू नका, असं तसं बकरी बंद करू आपण कापायची. बाबाचं ऐकणार लोक होते दहीपळे, ऐकणार. बाबा नाराज होऊन निघाले. बाबाचे दोन निघाले आणि वामन भाऊ दोघांची भेट झाली रस्त्यात. भाऊकडे असं बैल तांग्या, बाबाकडे असं घोड्याचा तांग्या. दोघांची भेट झाली. भेट झाली, संताची भेट येते. आपली भेट वेगळी, संताची भेट वेगळी. आता इथं थांबून मी तुम्हाला संत भेटीबद्दल भीमसिंग बाबाच्या काळाचा प्रकार सांगतो. माझ्या आयुष्यातले दोन चमत्कार घडले. भीमसिंग बाबा आणि आम्ही अंबाजोगाईकडे जाणार कार्यक्रम, अंबाजोगाईला 4-5 जण बरोबर जीप काढली. पाणीच्या त्या धाब्याजवळ आलोत ना, पाणीचं नाही ते कोळवाडी, तिथं बाबाची गाडी पंक्चर झाली. पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढण्याकरता आम्हाला थांबावं लागलं. तो पंक्चर काढून निघालो. त्या दिवशी माऊलीचा कार्यक्रम अंबाजोगाईच्या पुढं होता. कोणची माऊली? साखरवाडीचा. माऊली पिंपरीला होती त्यावेळेस. पिंपरीहून कार्यक्रमाकरता माऊली निघाली. बाबांची जीप कुठं पंक्चर झाली? तो कोळवाडीला. आणि माऊलीची जीप आणि बाबाची जीप दोन्ही लोखंडी सावरगावला पंक्चर झाल्या. लोखंडी सावरगाव अंबाजोगाईला. बाबाची गाडी पंक्चर आणि माऊलीची गाडी पंक्चर. इकडच्या गॅरेजला बाबाने गाडी लावली आणि इकडच्या गॅरेजला माऊलीने गाडी लावलेली. पंक्चर काढायला चाक काढली. बाबा भीमसिंग बाबा उतरले. माऊली तिकडून उतरलेले बघितले. मला म्हणते पांडंग माऊलीच करते म्हणून. हो जा बरं. माऊलीला म्हणा मी तिकडे येऊ का, तुम्ही इकडे येता. मी गेलो पळत. म्हणलं बाबा असा काही वेळ आहे? माऊली मला बोलली वेळ बाबाकडे यायचे का बाबाने माझ्याकडे यायचे? बाबा मीच आलो. माऊली आली. मला घोंगडी काढायला लावली. घोंगडी हात काय करून भेटले असं काय सांगायचं. एकामेकाच्या गळ्याला भीती मारली. तो आवडून धरलं एकामेकाला. तो त्या भीतीचा आनंद, त्यातला इतका जरी हिस्सा आपल्याला मिळाला असता तरी आपण झाला नसता.
ही संताची भेट नाही, प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तसाच प्रकार एक वेळ आम्हाला जायचं होतं घाटावर, जामखेड तालुक्यावर, म्हणून आमची गाडी गारमाथा मार्गे निघाली आणि गोरक्षवाडा यायचं होतं इकडं जेवढा तालुक्यात कार्यक्रमाला. गोरक्षवाची गाडी खाली निघाली आणि आव्हाळवाडी म्हणून गाव बघा राहिली. आव्हाळवाडी, त्या आव्हाळवाडीच्या तिथं गाडी, यांची गाडी आता चढता असल्यामुळे वेगात चालली आणि त्यांची गाडी तिथून आली. दोघांनी एकामेकाला बघितल्यानंतर गोरक्षबाबांनी गाडी माग रिवर्स घेतली आणि भीमसिंग बाबाने देखील गाडी माग रिवर्स घेतली आणि आव्हाळवाडीच्या त्या फाट्याजवळ गाड्या थांबवल्या. दोघेही उतरले. मला घोंगडी काढायला लावली. बाबाच्या गाडी घोंगडी असायची आणि गोरक्षबाबा आणि भीमसिंग बाबा एकामेकाच्या किती पाडली. दोघेही रोगू लागले. तुम्हाला रडले का? भीमसिंग बाबाची तब्येतही त्या घास खालवली नव्हती आणि गोरक्षबाबाच्या आणावून सुद्धा थोडंसं हे झालेलं होतं. तुमची तब्येत बरी का? ते म्हणजे तुमची तब्येत बरी का? असा चर्चा झाली. तो एक आनंद असे 2 वेळेस संत भेटीचा आनंद प्रत्यक्षात अनुभवलेला आहे. प्रत्यक्ष स्वतः संघ असतात. हे प्रेम संतांचं आहे. आपलं प्रेम तसं नाही. आपलं प्रेम नाही तोटकं. दिलं घेतलं तर प्रेम, नाही दिलं घेतलं की कसलं प्रेम आहे. पण ते संतांचं प्रेम. हे मुद्दाम संत भेटीचं सांगितलं. कुठून चूक बाजूला गेलो तुम्ही ध्यानात आला की संतांची भेट होणं अत्यावश्यक आहे. वामन भाऊ आणि भगवान बाबा मौट्याहून परत येताना भेट झाली. इथून आपला फाटा गेला. भेट झाली. भाऊ म्हणते का रे कोणीकडं? मोठ्याला गेलो का? म्हणजे मला वाटलं मोठ्याच्या म्हणायची बकरी बकरी काय झालं ऐकत नाही ते भेटले. भाऊ बाबांना म्हणजे काय सांगा नेमळे कोणी बोलतो ऐकत नाही. नाही ऐकायचं, नाही ऐकायचं, नाही ऐकायचं. भाऊला दुसरीकडे जायचं. तिकडे दौरा कॅन्सल केला. मामन भाऊ नीट मौक्याचा रस्ता लागला. नेमकं त्या विषयी करत होता. बोललं 5 बकरीने मिली दारात बांधलेली, भोंगल्याचा मांडवली, गुंजरी यायची ते सगळी तयारी चालली. भाऊने काढलेली नेला ती त्याच्या काळात. तिथं भाऊचा कांगळा बरोबर घाबरलं होते. हा भाऊ कुणी तुझ्याकडे का म्हणजे कशाला आवडलं तुझ्या गोंधळाला? हा भाऊ आई असं कसं आणि कशाला काय काय म्हणलं एक पैकी सांगेल आई खाली माझ्या भाऊ तुला हा आई कुठं खात मग आई खात नाही कशाला? भावत होती सोडून गेली. बोलून घेतलं लोकांनी अजिबात हिंसा करायची नाही. भगवान म्हणून सांगितलंय ना त्याचा ऐका. हिंसा करायची नाही. जरा बोलायची चाचणी खाना गेलो. पुन्हा हे लोक अजून भगवान बाबा भाऊ असं म्हणलेलं आता कसं काय करावं म्हणा. मग ते आमच्या आता 900 केलेले गोंधळ. अरे भाऊ तुम्ही भाऊचा कोणातून शब्द निघाला ते कारखाना झाला होता. म्हणजे अरे गाव पेटले बाबा. त्यावेळेपासून मोत्याची बकरी कापण्याची पद्धत बंद झाली. नंतर पुढे कानोबाचं मडीला गेले भाऊन बाबा. त्यांना सांगितलं हिंसा करू हे बंद केले.
या पद्धतीने दोघांच्या विचाराने बरेचसे कार्य भगवान बाबा आणि वामन भोग यांनी केले. असं कार्य करीत असताना ना गडाचं काम तर करणं गरजेचं. नवीन गड बांधायचं दगडाकरता काय करायचं, म्हणजे खांब आहेत का, खांब उभे केलेले ते गडावरल्या दगडाचे खांब, गडावरच दगड निघाले, पण ते खांड आहेत का, ते पूर्ण खांड नवघन राजवणीला साळूबाईचा डोंगर म्हणून आहे. सोनाजीराव क्षीरसागर, केशरबाई क्षीरसागर, मिट्टू तेली यांना सांगितलं आणि त्या लोकांच्या विचाराने बैठक घेऊन पूर्ण दगड पूर्ण आहे खांड राजुरीच्या डोंगराचे पूर्ण खांड हे खांब आहे का, इतका निलामीचे खांब खांड आहेत पूर्ण. मग ते वडर फोडण्याकरता 4 महिने बाबांना तिथं रात्री घेऊन लोकांना थांबवावं लागलं आणि दगड पुढे बैलगाडीनं दगड नाही गेले. बैलगाडीनं एका गाडीमध्ये एकच दगड जात होता, एकच दगड. बाबाने हात मारली, थेरला, वरझरी, करंजवन, बाह्याला, वाघिरा, खोकरमो, रायमो, पाडळी हा जो परिसर आहे ना, या परिसरातल्या लोकांनी मी तुम्हाला सांगतो बैलगाडी आपापली झुपायची, दगड लागायचे आणि ते खांड लादून भगवानगडावर रस्ता नसताना देखील तशा रस्त्यामधून भगवानगडावर दगड पोहोचीची करायची. स्वतःच्या भाषणी करून द्यायचे त्या लोकांनी. आणि त्या सगळ्या गाड्या आल्या वाजवीत यायचे, तसंही नाही, मुकाट्या नाही, वाजवीत यायचे त्या लोकांनी. आणि गाड्या आल्यानंतर बाबांनी सर्वांना जेवायला घालायचं. काही त्यांनी आणलेल्या भाकरी, काही तिथे केलेल्या भाकरी, आणि प्रत्येकाला फेटा उपारणं सगळ्यांना आहेर करून बाबा वाटत लागलं. ते मी बाबांचे फेटे म्हणजे पूर्ण पाळतो होते, पूर्ण पाळतो. बाबांचा फेटा मिळाला की त्यांचा तो श्रम, त्यांचा झालेलं कष्ट आपोआप निघून जायचं. आपल्याला बाबाचा फेटा मिळाला. या पद्धतीने ते दगड गोळा केले. त्या काळात चुना कुठे, सिमेंट नव्हतेच. बोरठिका म्हणून गाव आहे, तालुका बीड, सिंदफाडाच्या किनाऱ्यावर. संपूर्ण हटकर समाज आहे, पूर्ण हटकर समाज आहे. फक्त एकच घर आहे तिथं मराठी समाजाचे, लक्ष्मणराव गाडे, बाकी सगळे हटकर. बाबाने ऑर्डर द्यायची, आपल्याला चुना पाहिजे. त्या लोकांनी चुना याचायचा शेतातला थांबून, भट्टी घ्यायची आणि भट्टी घेऊन त्या चुन्याच्या गाड्या भरायच्या, भगवानगडावर अर्पण करायच्या. पूर्ण चुना, जितकं चुन्याचं काम पहिलं झालेलं नाही तितका चुना पोटठिक्याचा आहे. तुम्ही नंतर फक्त बोटठिक्याचा चुना फक्त भगवानगडालाच काय नाही, नारायणगडावर चुन्याचं बांधकाम, चुना बोटठिक, त्याला भगवान बाबांनी नाव बहादरपूर दिलेले. बहादर लोक आहेत म्हणून बहादरपूर म्हणायचं. वामन भाऊच्या गडाला सुद्धा चुना पुरवला आणि फक्त 50 घर आहेत, फक्त 50 त्या बहादरपूर गावाने. आणि भोवतालचे जे लोक आहेत ना, यांनी पण साथ करायची. आता तांदळवाडी आहे, शाहजहानपूर आहे, शिरस आहे, तरट्याची वाडी आहे. या लोकांनी देखील मदत करायची त्या लोकांना. या पद्धतीने भगवानगडाच्या कामात मग गहाणी बांधलेली होती. गहाणीला बैल कटाळे सोडलेले ते झुपायचे. त्यात एक कटाळे असला होता, चलतच नसतं, त्याला झुकलं की अंग टाकून द्यायचं. मोकळा सोडायचं, झुकलं की अंग टाकून द्यायचं. उकच ना.
लोक गेले ना धान्य आणणारे, बाबा आता कटाड्यात चलतच नाही असं. बरं बरं मी येतो. बाबा गेले त्या कटाड्याजवळ, बोलत होता, ए केदाऱ्या, ए केदाऱ्या, केदाऱ्या म्हणून नारायणगडावर एक भक्त होता. बाबा कशी राहिलेला, तो खायचं झोपायचं, दुसरं काही करायचं नाही. काम सांगितलं की पळून जायचं, खायचं झोपायचं. ते बाबा गेले त्या केदाऱ्याच्या जवळ, तेव्हा कटाऱ्याच्या जवळ, ए केदाऱ्या, अरे मागच्या जन्मात खाऊ खाऊ झोपलास, आरती फेड कर ना, आता तरी उठतो का कसा. केदाऱ्या चालू झाला, मरेपर्यंत गाणी वळली, मरेपर्यंत गाणी वळली त्या केदाऱ्या. हा चमत्कार आहे बाबा. बाबा पहाट उठला, नारायण भगवानगडावर गेले, गाणी बांधलेली होती, काम आवरायचं पडलेलं होतं, स्वतः गाणी गुपित आणि मोठ्यानं भलं गायल्यासारखा आवाज म्हणायचा. बाबाचा आवाज ऐकल्याबरोबर बाकीचे उठत नाही, आणि बाबाचा बाबा तुम्ही असतात का, आम्ही आणतोच ना. त्या लोकांना स्वतः जाऊन उठत नसत, नुसतं आवाज म्हणून मोठ्याने हे केलं की लोक उठत आणि कामाला अटकत. या पद्धतीने रात्रंदिवस कष्ट करावं लागलं, आणि तो भगवानगड तयार करीत असताना बाबांना श्रम करावे लागले. फिरत असताना तो विचार स्वतःच्या शरीराचा कधी केला पाहिजे. अष्टग्रहाचं साल सांगतो तुम्हाला, अष्टग्रह आले आपल्याकडे. त्या अष्टग्रहाच्या वेळेला प्रत्येक गाव बाबांनी घेतलेले, प्रत्येक गाव अतिसंकट मोठं भारतावर चिन्हस्वारी केलेली होती. त्यावेळेला भारतावर युद्ध चालू होतं, असा प्रसंग होता. गावात जे गाव बोलवी तिथं बाबा तर गेलेच गेले, पण न बोलवता देखील त्या गावाला गेले. आपल्याकडे दौरा काढला, सुरुवातीला कार्यगाव गेले, वैजनाथ बघ गेले. आता त्यांनी सांगितलं असतं खरं कुठे कार्यगावला. पुन्हा बोरफडीला आले, शेपत मामा वगैरे जे होते ना ती बोरफडीला गेली. पुन्हा हिवऱ्याला आले, बाबुराव पाटलाच्या तिथं, वैजनाथ पाटलाच्या तिथं मुक्काम केला, कार्यक्रम केला. तिथून देवळ्याला आले, देवळ्याहून खडकीला आले, खडकीत मुक्काम केला. तिथून रुईला आले, तेव्हा रुई टाळही नव्हता, टाळ नाही, पकड नाही, काय नाही, काय नाही. चावडीमध्ये ढोलकी तुंतुन आणि ते टाळ पाहत असायचं. काय नाही, लोकांना भजन पूजन काही नव्हतं, काय म्हणायचं नाही. ते संध्याकाळी बसली बैठक की लागले सावळे गाणे गायचे, अशीच अवस्था. पण गाव सुटे आले, पिंपळाचं झाड होतं आमच्या तिथे, चावलं फार मोठं झाड होतं. बाबा तिथे बसले, बरोबर भाऊसाहेब शेठ. कोण कोण संघ होते बाबाच्या? भाऊसाहेब शेठ, चंदूप्रसाद मिश्रा धारूरचे, आणि गुंगूप्रसादजी, असे 4-5 लोक त्या आपली गाडी घेऊन आले होते. आणि बाबांचे ताई पिंपाच्या पारावर बसले. मी लहान प्रवचन केलं फक्त 15 मिनिट, आणि दूध घेतलं. गावात कोणा बाकी काहीच नाही, दूध घेतलं, लोकांनी दर्शनं घेतले, दूध घेतलं, पण 15 मिनिट प्रवचन केलं आणि गेले. बोलत बोलत एका गोबीवर तरी अवधान एकडे दिले, मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का, हे ओळी घेतलं ते बाबा. तुम्हाला सुखाची गरज आहे ना, व्यसन करू नका, आणि चांगलं वागा. आणि खरंच तुम्हाला सुखाची गरज आहे तर आपल्या भाऊसाहेबाला मतदान करा. भाऊसाहेब शेठला मतदान करा हे बाबा म्हणाले.
इथून मग हे चिंचोण वगैरे गाव हे सारदरीचा मुक्काम. सारदरीला भंडारा केला होता, सारदरीला कीर्तन झालं मारुती कशी आपल्या सारदरीच्या. तिथून सारदरीहून मोह्याहून चोंडी, आणि चोंडीहून बाबाला भोगरवाडीला न्यायचं होतं. भोगरवाडीत लावलेलं होतं रामायण 1962 भावार्थ रामायण शक्ती. सगळ्या 12 बलुत्याने मिळून कान केलेलं होतं. म्हणजे हे कान कुणाकडे म्हणजे 12 बलुत्याकडे. बलुत्याची बरेचसे घर आहेत तिथं, सुतार, लोहार, सोनार, सांबार, कुंभार, पणीट, हे सगळे 12 बलुते मिळून कान करायचं. म्हणजे आम्हाला मुक्ती काढायची. बोलू की आम्ही पाटील लोकांवर कांडा करणार म्हणजे आम्हाला मुक्ती काढायची. जमवली वर्गणी केली, त्या का स्वस्त आहे. 3 पोते साखर गाडी, 3 पोते साखर आणि तांदूळ आणि कढी, दुसरं काय. बाबाला आणायचे. बाबा हो म्हणाले, पण बाबाचा मुक्काम चोंडीला. आता रस्ता नव्हता ना त्या. मग चोंडीहून गावंदाऱ्याहून काळी, आणि काळीहून इकडे वाट होती. भोगरवाडीला चोंडीतून वाटच नव्हती. म्हणजे आता उशीर झाला, वेळेवर जाणं होत नाही, कसं काय करावं. भोगरवाडीचे 25 माणसं गावाला आणायला गेलेली. आम्ही आपलं टाळ मृदंग वगैरे सगळं साहित्य घेऊन चोपण्याची चाकर, बरं थोडा कुठे चोपण्याची, तुम्हाला माहिती चोपण्याची चाकर, चिमट्याकडे चोपण्याची चाकर तिकडे शाळेकडे. आणि या लोकांनी बाबांना आणलं. कुणी कोण जी बाबा तांग्या उचलला, गोडे हातले बाबा सहित तांग्या उचलला, ती त्या डोंगरावून अलीकडे आणून वालदरीत टाकलं. आणि वालदरी करून बाबाचा तांग्या गाडवून करून कुणीतरी सांगितलं बाबा चुकून आले का. बाबा त्या रस्त्याला संध्याकाळी बाबाला पंगत बसली. 3 पोते केलेलं. आता भोगरवाडीची लोकसंख्या त्या काळात 3-3.5 हजार. पुन्हा काटेवाडी ताळ्याची. आणि बाबा यायचे म्हणून बोडक कासारी भोवतालचे गाव जमलेले लोक पंगत बसली. शाळेपाशी सगळं पटांगणच होतं त्या काळात. महालक्ष्मीपासून शाळेकडे पटांगणच होतं. तिकडे पंक्ती बसलेल्या. लोक म्हणले बाबा आता एवढ्या समाजाला पूरक का. बाबा म्हणजे कसं म्हणून थांबा. एक डाल मुक्तीची भरली, एक भाताची भरली, आणि बाजूला ठेवली. पाणी आणा म्हणजे उदबत्ती आणा. बाबांनी पूजा केली. स्वतः काठी हातात घेतली आणि त्या पंक्तीला वेळ घातला. असा तुम्हाला करा सुरू म्हणजे मी आहे. पूर्ण समाज जेवढा तरी मुक्ती संपली नाही. आता त्यांना जेवायला त्यांच्याबरोबर 100-200 माणसं बाबा बरोबर. म्हणजे आता बसवावं कुठं. भोगरवाडी घर व्यवस्थित नव्हते त्या काळात. सीताराम मुंड्याला माझी बांधली नव्हती. हे भाऊसाहेब नेरकर आहे ना, त्यांचा सासरा सीताराम मुंडे, त्यांनी माळी बांधलेली होती. तिथंच पटांगण होतं. मग ती लोक सगळी नेलेली कुठं त्या माडीवर जेवायला पंगत बसली. काही दुसरा स्वयंपाक केलेला होता चपात्या वगैरे मामाच्या इकडं, ते तिकडे द्यायला जेवायला बसली. ती डाळ तिथं आणायला लावली, तो भात आणायला लावला, वाढायला लावला. त्याचा आमचा नंबर वाढण्याकरता लागला. मी 6वीला शिकलो. इकडे 6वीला शिकलो. इतकी चटणी बनियन म्हणजे मामा म्हणजे पांढर तुम्ही वाढला. पंगत बसलेली. वाढता वाढता माझ्या गळ्यातले हे सगळं स्मटांबर त्यांच्या पुरा वाचलं की लोळलं. माल बारीक मोतीसारखी माल, काळा दोरा, आणि त्याच्यात पितळाची पेटी. लोंबकळं बाबा धरलं असं. पुन्हा त्या घाबरून पुन्हा त्या म्हणजे
म्हणलं मी 5 लाखाचा पासा असं कुठला आहे म्हणलं रोजी असं होय हे काय म्हणलं मारे हे काळा का म्हणून मारला म्हणून पोर बांधते म्हणून बांधते बरं असतो काय म्हणलं मग घरावर मार तुमच्या हाताने पहिलीच मार होती घातलेली तीच मार काढली बाबाच्या हाताने बाबांनी मार घातली डोक्यावर हात ठेवला पूर्ण जन्मात बाबांना बोलण्याचा फक्त तेवढा प्रसंग नंतर बोलता आलं कधीच बाबाला बोलता आलं फक्त तेवढीच वेळ डोक्यावर हात ठेवला मार काढून त्या बाबाच्या आशीर्वादावर आजपर्यंत माझा पुन्हा पुन्हा नाही करतात लोकांसारख्या गप्पा घेऊन मी बाबा कशी बसलो नामुक केलं तमुक केलं मुळेच नाही तेवढाच प्रसंग आला संध्याकाळी कीर्तन चक्री कीर्तन करत बाबा जितके त्या भागातले कीर्तनकार असतील तितके बोलवायचे आणि कीर्तन करायला लावायचं आपण एक जणांनी घ्यायचा आणि 5-5, 10 मिनिट 5-5, 10 मिनिट बोलायला लावायचं त्या कीर्तनाच्या वडुणीचे स्वामी आसोबा महाराज हे सगळे आलेले होते आणि राम पाटील मग सांगितलेलं नाव सांगितलं उठायचं तिथे एक मारती आबा म्हणून होता मग एक हसण्याकरता विनोद सांगतो मारती आबा येशीतला मारुती म्हणून त्याला लई चमत्कार मग त्याचा नंबर लावला बोलायला मारती म्हणतो विचार मग सगळे अष्टग्रहावर बोलायची ना अष्टग्रह उठला बाबा असे बसलेले मला बाबा मारती आबाची भाषा बाबा आणि सगळे मला 8 घर काय तुम्हाला आता गाव मला तुमचं कीर्तन होतंय भंडारे होते लक्ष्मण शक्त्या होत्या चालतंय मला तुमच्यासारखे जे कीर्तन भंडारे झाले 8 घर काय माय ते तो शब्द वापरत नाही बाबाने तोंडावर हसायला लागले मारते आबाच्या त्या बोलण्याला सर्वांना आपलंस करण्याची अडचण होती कीर्तन जरी येत नसलं तरी बोलायला बाबांनी आणि आपलंच करायचं ते माणूस आपल्या जवळ आला पाहिजे ही पद्धत होती या पद्धतीने बाबांनी सतत फिरत राहिले आणि सतत फिरून चौकोर प्रचार केला त्या प्रचारामुळे लोक परमार्थाला लागले आणि परमार्थ कसा आहे हे कळण्याकरता बाबा तळागाळात जाऊन लोकांना शिकवित असत अरे जसं येईल तसं मला येईल तसं मला कीर्तनात लोक झोपल्यानंतर लोक नाव ठेवीत बाबा म्हणायचे अरे कीर्तनात येऊन झोपा पण कीर्तन ऐकायला कीर्तनात येऊन झोपलात तरी उतार होईल पण कीर्तन ऐकायला आजचे कीर्तनकार इतकं खाली येऊन सांगतात काय कीर्तनात कुणी बडबड करून लागलं तरी अरे बोलू दे त्यांना कळत नाही त्यांना कळाल्यानंतर ते बोलणार नाही इतका खाली येऊन बाबांनी परमार्थ शिकवला आणि पूर्ण परिसर हरिभजने हे जवळीने जग आणि चुकविला लाल तरी काळांचा खेड्यापाड्यामध्ये जाऊन डोंगर दऱ्यात जाऊन परमार्थ शिकवणारा पहिला महात्मा जर असेल तर भगवान बाबा स्वामी महाराज फिरले बंकर स्वामी जोग महाराजांनी प्रयत्न केले हे सर्व फिरले परंतु शहरी विभागामध्ये मोठ्या गावामध्ये परमार्थ त्यांना शिकवता पण खेड्यापाड्यात डोंगरदऱ्यात अज्ञानी लोकात जाऊन प्रयत्न करून परमार्थ शिकवला असेल तर भगवान बाबा आणि त्यांच्या पाठीमागं भाऊचा तर एवढा दरारा होता की भाऊला लोक घाबरत असत म्हणून भाऊच्या जवळ जायला लोक भीत आणि बाबा तसं नव्हतं बाबांना लोक भीत नसत जवळ जाईल आणि दर्शन करीत बाबांनी स्वतःच्या तोंडाने कोणाला कधी पैसे मागितले अजिबात बाबा जायचे बसायचे बाबा बसले दर्शनाला लोक आले की
रिकाम्या हातानं दर्शनच करीत नसते, चुकूनच नाही. मग जे असेल ते ठेवायचे. कुणाजवळ पैसा असो, रुपया असो, 2 रुपये असो, 10 रुपये असो, ठेवायचे दर्शन करायचे. पैशाचा ढिगच पडायचा. बाबांनी असं असलं काय नाही, यायचं लोकांनी दर्शन करायचं. याप्रमाणे बाबांचं दर्शन करण्याकरता लोकांची झुमंग असायची. आपल्याला ते प्रत्यक्ष पाहायला मिळायचं. राजा हरिश्चंद्राला बाबा आले, ती सगळी गर्दी आपण सरासरी जमायची आणि दर्शनाची रांगच्या रांग लागायची. आणखी एक सांगायचं नाही, त्या भगवानगडाच्या परिसरामध्ये भोवतालून सगळी लमाण तांडे आपले उरुणीसारखे, नागरवाडीचा तांडा, भगवानगडचा तांडा, अशी लमाण तांडी, गोळेगावचा तांडा, शेकट्याचा तांडा, मांडुळ्याचा तांडा, तिसरी तांडे. या लमाण लोकांना देखील माळकरी बनवलं बाबांनी, माळकरी बनवलं. त्यांचे संस्कार जे पहिले होते ते त्यांना सोडून द्यायला हवे. आज तो समाज जर तुम्ही पाहतात म्हणतात काय असं करायला. ते टोटी म्हणून आमची 2 बहिणी आहे, टोटी 1 एकर सुद्धा जमीन नव्हती. वडिलांच्या तिथं सासऱ्याला राहिलेली नवराबाई, त्या मुलीनं पोरं शिकवली. प्रयत्न तिचं पोरग दिल्लीला नव्हतं. 2.25 लाख रुपये पगार होता. 2.25 लाख. कशाचा परिणाम आहे? बाबांच्या शिकवणीचा, बाबांच्या सुधारणेचा परिणाम आहे. आज त्या परिसरात जर गेला तर एक तरी, तुम्हाला सांगतो तुम्हाला मनात जर विचारलं ना, एक तरी पोरग नोकरीला गेलं, एक तरी. याचं कारण भगवान. आणि खरवंडीला हायस्कूल काढल्यामुळे त्या शिक्षणाची लेकरांची सोय झाली. हायस्कूलपर्यंत शिक्षण ते त्यांना पुढे जायचे. अशा पद्धतीने बाबाने प्रयत्न केले. परमार्थ तर शिकवला, पण व्यवहार देखील शिकवला. लोकांना कसं वागावं, व्यवहारात काय करावं हेही शिकवलं. आणि लोकसुधारणा बाबांनी भरपूर केलेली आहे. इथपर्यंत येऊन आपण थांबू. पुढचा राहिलेला भाग उद्या आणि परवा 2 दिवस घेऊ. कारण काय, आपल्याला मंगळवारी सण, बुधवारी बाजार आहे, गुरुवारी शेवट आहे. जितकं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करू. काही भाग भीमसिंग बाबांचाही सांगितला आणि शेवट शास्त्री बाबांचा विकासाचा जो भाग आहे तो सांगून आपण कार्यक्रम समाप्त. कारण भगवानगड म्हणलं भीमसिंग बाबांचं चरित्र जरूर सांगावंच लागेल, थोडक्यात करून. आणि शास्त्री बाबा गादीवर आहे, त्यांनी जो विकास चालवलेला आहे त्या विकासाबद्दल देखील लोकांना माहिती द्यावीच लागेल. म्हणून तिथपर्यंत येऊ आणि आपल्या कार्यक्रमाच्या समाप्ती करू. पुंडलिक वरदा हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज